राज्यात 200हून अधिक नगरपालिकांवर महायुतीचा विजय झालाय। महायुतीच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी मराठीतून पोस्ट केली आहे। महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे। भाजपा महायुतीवर विश्वास दाखवल्याबद्दल आभार मानले आहेत। नगर परिषद नगर पंचायतची निवडणूक या ठिकाणी झालेली आहे। काल मतमोजणी पार पडली, ज्यामध्ये भाजपा महायुतीचा विजय झालेला आहे। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून पोस्ट केलेली आहे। महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय। भाजपा महायुतीवर विश्वास दाखवल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आभार मानले आहेत। भाजपाने आज नवा इतिहास घडवलाय। 3300हून अधिक नगरसेवक भाजपाचे निवडून आलेत। आमदार चित्रा वाघ यांचं हे वक्तव्य समोर येत आहे। देवाभाऊंच्या नेतृत्वाला मिळालेली खंबीर साथ, कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस केलेले कष्ट, त्याचं हे फळ आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला 48%हून अधिक जागा मिळणं असं आजपर्यंत कधी झालेलं नाहीये। आपल्या कार्यकर्त्यांसाठी मैदानात उतरले ते फक्त देवाभाऊ। बाकी महाविकास आघाडी नेत्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं होतं। लोकांनी काम करणाऱ्यांना निवडलं आणि फक्त एका घराण्याच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना नाकारलंय। राज्यात महापालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी पुणे पालिकेसाठी आता अजित पवार सज्ज झालेत। आज सकाळपासूनच पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सत्र हे सुरू झालंय। पुण्यामध्ये आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। दोन्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी एकत्र बैठक घेण्याची शक्यता आहे। गुंडा शरद मोहोळच्या पत्नीला भाजपाकडून उमेदवारी हवी आहे। पुण्यामध्ये स्वाती मोहोळ यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे। चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांचा फोटो लावून प्रचार केला जातोय। प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढवण्याची तयारी या ठिकाणी पाहायला मिळते। स्वाती मोहोळ या गुंडा शरद मोहोळ यांच्या पत्नी असून शरद मोहोळ यांची 2 वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती। तर आता स्वाती मोहोळ यांना भाजपाकडून उमेदवारी हवी आहे, त्यासाठी त्यांनी तयारी केली आहे। प्रचाराला सुद्धा या ठिकाणी सुरुवात केली आहे। नवी मुंबईतील राजकीय घडामोडींना वेग आलाय। नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीला शिवसेनेचा मोठा धक्का, अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आलाय। नवी मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या ठिकाणी धक्का बसतोय। अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी हा मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झालेला पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।